सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपमधील आयातांवर निष्ठावंत कार्यकर्त्यांची बंडाळी पाहायला मिळते, तर राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांच्या प्रवेशाला तीव्र विरोध करण्यात आला। शीतलकुमार गायकवाडांना तिकीट न दिल्यास भाजपच्या कार्यालयाच्या समोरच आत्मदहन करू असा भाजपच्या कार्यकर्त्यांनी इशारा दिला। गेल्या अनेक वर्षापासून सेटलमेंट भागामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन जाणारा कार्यकर्ता म्हणजे मी, आणि त्या ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्त्याला जर ढावळ केलं या लोकांनी। आज आमच्या पाठीमागे माझे पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक असतील किंवा माजी सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख यांनी आमच्या पाठीशी आहेत। त्यांनी म्हणतात इतर पक्षामध्ये आम्ही कुटुंब सोडून का दुसऱ्याच्या पक्षात जावं। जर आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणाने काम करणाऱ्याला जर न्याय नाही मिळाला तर मी स्वतः 1 लिटर पेट्रोल घेऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर जाळून घेईन, अक्षरशः जाळून घेईन। मला वैताग आलेला। लोक विचारतात, हो बायको विचारते, लेकरं विचारतात, शेजार पाजार विचारतात, सगळे मित्र परिवार विचारते। मग मी काय त्यांना सांगू, काय सांगू त्यांना मी जाऊन। आज 20 ते 25 वर्ष झालं आम्ही ह्यांचं कार्य बघतोय। किदान ह्यांनी 18 वर्ष म्हणत असतील, ह्यांच्या लक्षात नसेल एवढं कार्य केलं किंवा त्यांनी विसरले असतील। ह्या माणसाचं कार्य असं आहे ना, लहान मुलांच्या सुद्धा तोंडामध्ये शीतल दादा म्हणलं तर लहान मुलगा घरातलं जेवतात ताट सोडून येणारा माणूस आहे। त्या माणसाने आजपर्यंत आपल्या इथं जे काँग्रेसचा बाली किल्ला होता त्या काँग्रेसला पाडून आपण कमळ फुलवलेलं आहे। मग त्या कमळाला तुम्ही फुलवायचं सोडून तुम्ही त्या कमळाला चिखलामध्ये घालायला लागला। ज्या माणसाला भर सभेमध्ये आमदार साहेबांनी तिकीट दिले हे सगळ्या सोलापूर जिल्ह्याला माहीत असून सुद्धा तुम्ही माहीत नसताना असं दाखवून सुद्धा पालकमंत्री साहेब असतील किंवा देवेंद्र कोटे साहेब असतील ह्यांना माहीत असून सुद्धा ह्यांनी मुद्दाम केलेत असं मी त्यांना पूर्ण सगळ्यासमोर सांगायला लागले। इथं तिकडे पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर आता मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे। धंगेकरांचा मुलगा अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे। प्रणव धंगेकर अपक्ष लढण्यावर ठाम आहेत, तर रवींद्र धंगेकर यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। बघ तो लढणार हे ठाम आहे। नाही, तो आता ऐकायला तयार नाही, त्याला लढायचं। मी म्हणलं बोल थांब जरा, आपण बोलू, शिंदे साहेबांशी मी बोलतो, आपण बोलू, आपण असं घाई करू नको। पण त्याने आता एकदा तो थांबणार, पक्ष लढायची पण तयारी केलेली आहे, मनस्थिती केलेली आहे त्यांनी। नाही निवडणूक लढवणार ही तयारी त्याची आहे, त्याला आम्ही समजवतोय। आपण शेवटी आपण पक्षाचा विचारधारा आहे त्या पद्धतीने आपण एकमेकाला समजून घेतलं पाहिजे। पक्षाची विचारधारा आहे हे मान्य आहे, पण तुमच्या मुलाला जर निवडणूक लढवायची आहे त्याबाबतचा निर्णय अजूनही होत नाहीये, त्यामुळे काहीतरी निर्णय घेणं अपेक्षित आहे। आता पण त्याला मी सांगतो की अजून शिंदे साहेबांचा आदेश नाही, निरोप नाही, आपण त्या पद्धतीने करू, जरा थोडी गडबड करू नको। पण तो ऐकन ते दंगेकरांचं रक्त कुठलं। दंगेकरावर अन्याय होणार नाही याची काळजी निश्चित पक्ष घेतील। दंगेकरांनी आमच्या पक्षात आल्यानंतर त्यांची जर कोणी कोंडी करत असेल तर त्यावर उपाय निश्चित आमच्याकडे आहेत। कार्यकर्ता हा टिकला पाहिजे, मजबूतीने उभा राहिला पाहिजे, ही आमची भूमिका आहे। म्हणून दंगेकरांशी एकनाथ शिंदे साहेब स्वतः बोलतीलही आणि त्यावर एक योग्य तो निर्णय सुद्धा घेतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।